हॅलो. अजून आहेस तू? मग का मर मला लाव. पहिले डोकं खराब झाले माझं. हा, का झालंय? आपल्या उदगीर शहरामध्ये ज्या वार्डात मी थांबलाव त्याचे इलेक्शनच होणार नाहीत म्हण. होणार आहेत रे. त्या 3 वार्डामधले जे एक उमेदवार आहेत ना, त्यांच्यामुळेच इलेक्शन पुढे ढकलण्यात आले. पुढे म्हणजे पुढच्या वर्षी 2 तारखेला जे मतदान होणार आहे त्याचा निकाल 3 तारखेलाच लागणार आहे. आणि त्या 3 उमेदवाराचं 15 दिवसाच्या नंतर. पण तुम्ही एवढे चांगले आहो हे मला कधीच कळू देईन नाही बघा. का बरं रे? मेहुणीच्या नवऱ्याला तिकीट देतो म्हणून त्याला न देणार ते 17 वर्षजन कार्यकर्ता म्हणून होतं. त्याला नगरसेवकाचं तिकीट देऊन त्यांना बघून मला लय चांगलं वाटलं आणि मी माझा निर्णय चेंज केलो आणि ह्या पुढे मला तुमचं कार्यकर्ता म्हणूनच राहायचंय. हा, कळालं का नाही तुला आता? ह्याच्या पुढे सांगायची काहीच गरज नाही आणि टाइम कमी आहे. तू लवकर ये. मी तर येणार आहो. हे नगरसेवकचं झालं, ह्या वेळेस नगराध्यक्ष म्हणून कुणाला निवडून द्याव? एक विशेष गोष्ट सांगतो तुला मी. त्याने मूळ निवासी आहेत उदगीरचे. उदगीरच्या मातीशी जुडलेले आहेत. त्यांचं लहानपण, शिक्षण, माहेर, सासर आणि फक्त त्याने उदगीरच्या विकासासाठीच राजकारणामध्ये उतरलेले आहेत. हा, आत्ता कळालं मला. कोण आहे सांग बर? स्वातीताई सचिन हुडे. हा, उदगीरचा जर विकास करायचा असेल तर नगराध्यक्ष म्हणून स्वातीताईलाच निवडून द्यायचे आपल्याला. जिथं सावकार तिथं कार्यकर्ता. मग आता ऑफिसर आहे लवकर तू. सुधारलाय बाबा काय का होणार इलेक्शनच्या पहिले.